न खाऊंगा न खाने दूंगा, कोयले के पैसे आपस में बांट लूंगा, अशीच म्हण आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आपल्या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या माध्यमातूनही घडून राहील. म्हणजे कोळशाचा स्कॅम किती मोठा पाहिजे. म्हणजे आपल्याला आता जेही मी सर्व जे कागद जे दिलेले आहेत त्या स्वरूपाची कॉपी जी आहे ती 15/6/2026 रोजी म्हणजे 1.5 महिन्या अगोदर सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, श्रीमती आभा शुक्ला IAS अपर मुख्य सचिव ऊर्जा विभाग, अभय हरनेजी जे निदेशक आहे संचालन महाजिनको मुंबईचे, MB वागीरकर निदेशक वित्त विभाग महाजिनको, पंकज सपाटेजी, अंकुर जोशीजी, या सर्वांना या प्रति या पाठवलेल्या होत्या. तर आम्हाला वाटलं की बा 2 दिवसात 3 दिवसात 48 तासात किंवा 72 तासामध्ये कुठे ना कुठे यांच्यावरती कारवाई होईल आणि जे काही अनुबंध यांनी केलेले ॲग्रीमेंट जे केलेले आहे ते ॲग्रीमेंट कुठे ना कुठे थांबवण्यात येईल. पण असं कुठंच नाही झालं. आपल्याला सांगू इच्छितो 2 विषय आहे. या 2 विषयामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे एक प्रकारे आपण जर बघितलं तर WCL म्हणजे वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड आणि तसंच छत्तीसगड मधलं साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड जे आहे, म्हणजे इथून जो कोळसा जो येतो तो कोळसा आल्यानंतर एक समजून चला एक गुप्ता कोल्स आहे ज्यांनी आता स्वतःचं नाव, कारण की ब्लॅकलिस्टेड होते, ब्लॅकलिस्टेड असल्यामुळे त्यांनी नाव चेंज केलं, महामिनरल त्यांनी स्वतःचं नाव केलं आणि कुठं ना कुठं सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आशीर्वादाने पुन्हा त्यांना जो आहे हा ठेका त्यांना हे कंत्राट त्यांना पुन्हा मिळालेलं होतं. आपल्याला माहीत असेल की बा ज्या पद्धतीने म्हणजे महाजिनको महाराष्ट्र माइनिंग कॉर्पोरेशन द्वारा निजी कोल वॉशरी को दिए गए लगभग 2 करोड़ टन प्रतिवर्ष, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातनं प्रत्येक वर्षाला 2 करोड़ टन हा वॉशरीमध्ये जो आहे कोळसा हा जातो. हा वॉशरीमध्ये गेल्यानंतर समजून चला की त्या वॉशरीमधनं म्हणजे हे लोक WCLमधनं चांगल्या ग्रेडचा कोळसा उचलतात आणि चांगल्या ग्रेडचा कोळसा उचलल्यानंतर एक खालच्या ग्रेडचा जो कोळसा आहे तो खालच्या ग्रेडचा कोळसा हे लोक सप्लाय करतात. ह्या सर्वांना या गोष्टी माहीत असेल. आम्ही आता या गोष्टींमध्ये नवीन आहे, पण आपल्याला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने याच्या अगोदर जे आहे माझ्या सहकाऱ्यांनी जे आंदोलन उचलले त्या आंदोलन उचलल्यानंतर कुठंच जे आहे आमचे सहकारी कधी मॅनेज झाले नाही आणि आंदोलन जे आहे हे आता निरंतर हे आंदोलन चालणार आहे. कारण की यामध्ये आपण जर बघितलं तर कुठं ना कुठं जर एखादी आमची ताई जर असेल किंवा एखादी काकू आहे तिच्याकडे एखाद्या कागदाची पूर्तता जर नसेल तर तिच्या लाडकी बहिणीचे पैसे ते बंद होऊन जातात. एखाद्याकडे समजून चला राशन जे आहे त्या राशनच्या माध्यमातून जर आपण फूड सिक्युरिटी बिलच्या माध्यमातून जे 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ ते सुद्धा सरकार बंद करते. का बरं बंद करते? कारण की तुमच्या जो कागदाची पूर्तता नाही आहे. आपण जर बघितलं तर आज आपल्या इथे सन्मान्य पत्रकार बंधू असेल, सन्मान्य नागपूर शहरातले सर्व सन्मान्य नागरिक असेल, सर्व कुटुंब असेल, आपल्या लोकांना एवढ्या भारी युनिटवरती आपल्याला वीज कशा पद्धती भेटून आली आपण बघून राहिलो. त्याच्या मागचं सर्वात मोठं कारण कोणतं आहे तर आपल्या हातात हे जे कागद दिलेलं आहे सर्वात मोठं कारण जे आहे त्याच्यामध्ये हे कागद आहे. तर माझी आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे की बा आपल्या माध्यमातून, कारण की आपण बाकीचं सर्व उजागर करून या सर्व ज्या बाबी आहे सर्व बाबी ज्या सरकारला माहीत आहे आणि सरकारच्या सोबत हात मिळवणी करून एवढा मोठा भ्रष्टाचार हा जो यांनी केलेला आहे हा भ्रष्टाचार हा आपल्या माध्यमातून उघडकीस झाला पाहिजे आणि याच्यामध्ये कोणी मंत्री असो तर तो कुठल्याही पक्षाचा असो, तो कुठल्याही पक्षाचा आमदार असो, खासदार असो, कोणी असो, हे लोक जेलबंद झाले पाहिजे याची कामटी आमची प्रमुख मागणी आपल्या माध्यमातून आहे. आणि देवेंद्र फडणवीसजी यांच्या आशीर्वादाने हे सर्व चालू आहे. आणि ते महामिनरल जे आहे या महामिनरलमध्ये याच्यामध्ये आम्ही हे पण नमूद केलेलं आहे की यह भी आरोप लगाए जाते रहे की 2021 मध्ये जवळजवळ या लोकांनी 20 लाख मेट्रिक टन हा खुल्या मैदानात खुल्या बाजारामध्ये जो आहे 20 लाख मेट्रिक टन कोळसा या लोकांनी हा विकला होता 2021 मध्ये. म्हणजे आपण 10,000 रुपये प्रति मेट्रिक टन जरी आपण जर पकडलं तर जवळजवळ 2,000 करोड रुपयाचा हा कोळसा आहे. हा 2,000 करोड रुपयाचा कोळसा या लोकांनी विकला आणि हे सर्व माहीत आहे, सर्व अधिकाऱ्यांना माहीत आहे. मी प्रत्येक अधिकारी जवळ गेलो त्यांचं असं म्हणणं होतं की साहब बाहेर गए आने वाले मिलते आहे. आणि याच्यामध्ये अधिकारी तर अधिकारी पण स्वतः मुख्यमंत्री साहेबांच्या आशीर्वादाने हा सर्वाचा सोरा घोळ या कंपनीने केलेला आहे हा स्पष्ट आमचा आरोप आहे आणि हे सर्व लिखित आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे गुप्ता वॉशरी, ही गुप्ता वॉशरी जी आहे ब्लॅकलिस्टेड होती. हिने स्वतःचं नाव महामिनरल केलं
महामिनरल केलं ती त्या क्रायटेरियामध्ये बसत नव्हती, तरी पण त्या लोकांना जे कुठं ना कुठं ती ब्लॅकलिस्टेड होती आणि त्यांचं पुन्हा त्यांना पैशाने ते सक्षम झाले पाहिजे आणि सक्षम झाल्यानंतर यांना पार्टी फंड या लोकांना दिला पाहिजे, त्याकरिता म्हणून त्यांना एवढा मोठा त्यांनी टेंडर दिलेला होता। आणि जी वॉशरी आहे आपलं महामिनरल जी कंपनी आहे यांच्याकडे आताही सरकारला 5 लाख मेट्रिक टन हा कोळसा त्यांना द्यायचा आहे, 5 लाख मेट्रिक टन, पण कोळसा त्यांच्या वॉशरीमध्ये आहेच नाही, तर हा कोळसा ते लोक देणार कुठून? आणि त्यांचा जो अनुबंध आहे, ॲग्रीमेंट जे आहे, ते ॲग्रीमेंट सरकार म्हणा किंवा महाजनको म्हणा हे लोक त्यांचं कॅन्सल का बरं नाही करताय, याच्यावरती सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे। महामिनरलवर ती पेनल्टी अशी आहे की स्टील प्लांटमधनं जे वेस्ट पावडर जे राहतं, अपशिष्ट पावडर जे आपण म्हणतो, ते पावडरसुद्धा त्यांनी कोळशाच्या माध्यमातून ते सप्लाय केलं आणि त्यांच्यावरती 400 करोडची पेनल्टी लागली। 400 करोड रुपये ते आणि 250 करोड रुपये हे, तर 650 करोड रुपये त्यांच्यावरती बकाया आहे, तर सरकार त्यांच्यावरती वसूल का बरं नाही करताय, हाही आमच्या त्याच्यावरती सर्वात मोठा हा प्रश्न आहे। होत असताना आपण जर बघून राहिलो की ज्या पद्धतीने सरकार का म्हणते बनून राहिल्या, सरकार तुटून राहिल्या आणि त्याच्यामध्ये 50 खोके एकदम ओके, हा नाराई का म्हणते खूप गाजला होता आणि 650 कोटी यांच्यावरती बकाया राहिल्यानंतर यांच्यावरती आतापर्यंत, कारण की सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आपण जे म्हणतो, केंद्रीय अन्वेषण ब्युरो सीबीआयच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा नेत्यांना आपण या पक्षात तर त्या पक्षात आपण जाताना बघितलं, तर त्याच्यामागचं कारण काय होतं, त्यांचा जो काही भ्रष्टाचार असेल, पण तो भ्रष्टाचार सरकार उजागर करणार होती, कुठून ना कुठे ते मॅनेज झाल्यानंतर त्या पक्षात गेले। तर मग यांच्यावरती 650 कोटी बकाया राहिल्यानंतर पण यांच्यावरती आजपर्यंत कारवाई का बरं नाही? या लोकांना आता आपण म्हणजे सळागाच्या मागे जेलमध्ये आपण केलं का बरं नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे या माध्यमातून उपस्थित। आर्यन वॉशरी आहे यांच्यावरती 200 आणि 300 करोड रुपये आतापर्यंत यांच्यावरती बकाया आहे, तेही पैसेही आहे, आतापर्यंत या लोकांनी घेतले का बरं नाही, हा एक आहे। त्यानंतर आपण जर बघितलं तर वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे जे महाजन, हेही आपण 15/6/2026 हे पत्र प्रत्येक जागेवरती आपण पाठवलेले आहे आणि याचंही उत्तर आतापर्यंत यांच्याकडनं आलं नाही कि वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड से महाजिनको के विभिन्न ताप विद्युत संयंत्रों हेतु कोयला रेको की निगरानी, समन्वय, कोयले की गुणवत्ता परीक्षण, गुणवत्ता नियंत्रण, गुणवत्ता युक्त कोयले की लोडिंग तथा आकारयुक्त कोयले के परिवहन हेतु सुपरविजन मॉनिटरिंग कमेटी म्हणजे एसएमसी एजेंसी की नियुक्ति के संबंध में। तो याच्यामध्ये असं आहे की नायर कोल सर्व्हिसेस लिमिटेड, एके लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या जो 2 कंपन्या आहेत, तर कुठे ना कुठे चांगल्या ग्रेडचा कोळसा आला पाहिजे, चांगल्या ग्रेडचा कोळसा आला पाहिजे, तिचं परीक्षण झालं पाहिजे। मग त्यानंतर कारण की कोळशाचं असं आहे की त्याची जीसीबी जी आहे, ग्रॉस कॅलरिफिक जी व्हॅल्यू राहते, ती ग्रॉस कॅलरिफिक व्हॅल्यू ही चांगली पाहिजे। चांगली राहिल्यानंतर ती आपण जर बघितलं असेल किंवा खापरखेड्यावरनं कन्व्हेअर बेल्टच्या माध्यमातून कोराडीमध्ये कोळसा जातो, कोळसा गेल्यानंतर त्या वॅगनरीच्या माध्यमातून तो खाली क्रश होतो, तो क्रश झाल्यानंतर बॉयलरमध्ये पाणी राहते, पाणी ते गरम केल्यानंतर जी स्टीम भाप जी निघते, ती भाप वरती गेल्यानंतर दोन्हीकडनं मॅग्नेट आहे, इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक फ्लक्स हा तयार होतो आणि तो फ्लक्स तयार झाल्यानंतर ती एनर्जी जी आहे ती एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये प्रोड्यूस होते आणि आपण त्या चिमणीमधनं आपण धुवा वगैरे पाहतो आपण भाऊ, तर त्या माध्यमातून हा सर्व हा प्रकार आहे। तर चांगल्या पद्धतीचा चांगल्या जीसीबीचा कोळसा जर जाईल तर तेवढीच एनर्जी काय म्हणते कोळसा, या 2 ज्या आहे नायर कोल आणि एके लॉजिस्टिक्स या लोकांना कंत्राट देण्यात आलं, जेव्हा की नायर कोलवाले जे आहे त्याच्यामध्ये पात्रच नव्हते, पण कुठं ना कुठं दुसऱ्या लोकांना ते ठेका भेटला नाही पाहिजे, नायरवाल्यांनाच भेटला पाहिजे की नायरवाला जो आहे नायरवाला यांना पैसा पुरवत असेल, मग ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीराव किंवा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजीराव, आणि आपण सर्वांनाच माहीत आहे किंवा कशा पद्धतीने कोराडी म्हणा, खापरखेडा म्हणा, तुमच्या वर्धामध्ये म्हणा, चंद्रपूरमध्ये म्हणा, जिथे जिथे वॉशरीज असेल कशा पद्धतीने काळा बाजार तिथे चालतो आपल्याला माहीतच आहे। तर त्याच्यामुळे जे आहे चांगल्या पद्धतीचा कोळसा तिथे गेला पाहिजे आणि छत्तीसगडच्या समजून चला तुम्ही आपलं SECL जे आहे साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड आणि वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड याच्यामधला जो कोळसा आला तो कोळसा चांगला आहे की खराब आहे, ह्या सर्व बाबी माहिती करून घेण्याकरिता या लोकांनी 148 कोटीचा कंत्राट यांना दिलं मॅनपॉवर सप्लायचं। त्याच्यामध्ये कुठलेच इक्विपमेंट नव्हते सर, मैनपावर सप्लाई का आपने उनको कॉन्ट्रैक्ट देने के बाद में 260 कर्मचारी वहाँ पर लगने वाले थे और उसमें सभी आ गए भाई, वैज्ञानिक पद्धतीने जे लोक त्याची चेकिंग वगैरे करते ते सर्व झाले, रासायनिक जे काही राहतं, पण त्याच्यामध्ये आतापर्यंत 5 महिने झाले किती लोक आहे, 130 लोक।